पोरग बिघडलंय. शरद पवारांना चुकीची माहिती दिलेली आहे. ठाण्याचा विकास हा एकनाथ शिंदेना नव्हे, उलट यावेळेस एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आले त्यानंतर खऱ्या अर्थानं ठाण्याचा जो बिघाड आहे किंवा ठाण्याचा जो विकास कामं चालू ती बंद पडायला लागली अशा पद्धतीचं. संजय राऊतच झाडू घेऊन फिरत होता ठाण्यात. महापालिकेचे सगळे रस्ते संजय राऊतने झाडले. हा चपराशी करणारा माणूस, हातामध्ये पेन घेऊन यांनी काम केले. हा काय ठाण्याचं सांगेल? अरे ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने उभी केली. जे ठाणं ज्याच्याशिवाय सगळं उणं असं बाळासाहेब म्हणायचे, ती ठाण्याचे आज स्वरूप जाऊन बघा. मेट्रो बनते, रस्ते बनलेले आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या आहे. त्यांना ही अक्कल पाहिजे की एवढी खातं ज्याच्या माणसाकडे आहे त्या माणसाने भरघोस पैसा. ठाणा काय अंबरनाथ जाऊन बघू नये म्हणा त्याला वाटत असेल तर. अंबरनाथ सारखं शहर 100% काँक्रिटीकरण रस्ते, पाण्याचे रस्ते, एमआयडीसीमध्ये काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आता बोलण्याचं भांडवल काहीच राहिलं नाही. आज शिवसैनिक होता कुठे? हा पेपरवाला होता, पेपरमध्ये लिहायचा. बाळासाहेबांच्या पायाशी बसला, सलाम उजरीगिरी केली. बाळासाहेबांनी म्हणलं बच्चू चांगलं दिसतंय म्हणून राज्यसभा मिळाली. याला कधी माहित आहे निवडणुका काय आहे, शिवसैनिक काय आहे, किती केसेस याच्यावर? हा एक केस आहे भ्रष्टाचार केल्याची. महासंत झाला तुझ्या केसमध्ये जाऊन. घडी घडी तेच सांगतो, मी जेलमध्ये जाऊन आलो. आता त्याचा सत्कार त्या कारणास्तव केला पाहिजे.